बाप रे बाप रे बाप रे. अरे आम्ही मागच्याच गुरुवारी आलेलो तेव्हा पूर्ण हे ओपन होतं, म्हणजे पाण्याखाली गेलं नव्हतं. तर आज तुम्ही बघू शकताय समुद्रासारखं पाणी वाटायला लागलं रे बाबा. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, पाणी समुद्र वाटायला लागलं दुसरा. गुड मॉर्निंग, नमस्कार. आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मग आज आपण ॲक्च्युली नरसिंहवाडीला जात आहोत बाय सायकल. कारण की आमच्या इकडे थोडीशी म्हणजे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सो ते बघण्याकरिता आपण नरसिंहवाडीला जात आहोत. नरसिंहवाडीला जाता जाता आमच्या इथं मार्कंडेश्वर मंदिर म्हणून आहे, कृष्णा घाट, तो देखील आपण बघू. कारण की कृष्णा नदीला भरपूरच पूर आलेला आहे. त्यामुळे बघूया किती पातळी झाली आहे, काय झाली आहे, कशी झाली आहे. पूर आलाय म्हणजे कंप्लीट अजून कुठली म्हणजे गावं अशी बुडलेली आहेत, पण आजूबाजूची जी घरं वगैरे आहेत, थोडीशी जागा आहे आजूबाजूची, ती म्हणजे थोडीशी पाण्याखाली गेलेली आहे. सो पूरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. सो आपण तेच बघण्यासाठी जात आहोत. हे जे पाणी तुम्हाला दिसते ते ओढ्याचं पाणी आहे. म्हणजे इथं साधा ओढा आहे. तुम्हाला थांबून दाखवतो मी. ते जे ठिकाण दिसायला लागले ते झाडाचं, ॲक्च्युली तो ओढा आहे. तिकडनं जे पूर्ण पाणी बाहेर आलेलं आहे. पूर्ण हळूहळू सगळं भरलं जात आहे. हे बघा, आम्ही मागच्या गुरुवारी जेव्हा आलेलो तेव्हा ह्या ज्या विटा दिसत आहेत ते कंप्लीट पाण्याच्या बाहेर होत्या. आता तुम्ही बघू शकता पूर्ण सगळं पाणी भरलेलं आहे विटांमध्ये. जे कंटिन्यू जो पाऊस सुरू आहे आत्ता, त्या पावसामुळं एवढा प्रॉब्लेम होऊ शकतो. याच्यावरनं इमॅजिन करा तुम्ही काय म्हणजे काय लेवलचा पाऊस पडला असेल. हे नदीपासून खूप लांब ठिकाण आहे ॲक्च्युली, तरी पण एवढं पाणी साठलेलं आहे. आणि आता इथनं थोड्या डिस्टन्सवरती आपला कृष्णा घाट येतो. आणि कृष्णा घाट म्हणजे जिथं मार्कंडेश्वर मंदिर पण आहे, तेही आपण बघू जर का बघायला मिळालं तर. कारण की ॲक्च्युली पोलीस बंदोबस्त वगैरे आहे. जर का आज जाऊन दिले नाहीत तर तुम्हाला मी ते ब्रिजवरनं दाखवतो. म्हणजे ॲक्च्युली आमच्या इथं कृष्णा घाटचा जो ब्रिज आहे तिथनं मी तुम्हाला दाखवू शकतो किती पाणी वाढले किंवा काय झालं आहे, काय कंडिशन आहे. बघूया कसं होतं आहे. इकडनं तर मला नाही वाटत की जाऊन देतील, कारण की पाणी खूपच वाढलं असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येईल असं वाटते मला. तरी आपण ट्राय करू. लेट्स गो. मंदिरात जाऊन देतात काय? मंदिरात जाऊन देतात काय? हां, आज जाऊन देत नाही काय? हा आहे आपला मिरजेचा कृष्णा घाट. बघू इथं 2020 साली जेव्हा पूर आलेला तेव्हा ॲक्च्युली ही जी पातळी दिसते 2005, हे बघा 2005 लिहिली इथं 2005. तेव्हा इथंपर्यंत पातळी होती नदीची पुराची. आणि 2020ला जेव्हा पूर आलेला तेव्हा ह्याच्यापेक्षा पण कम्प्लिटली बाहेर गेलेलं पाणी नदीचं. हे मंदिर आहे आपलं मार्कंडेश्वर मंदिर मिरजेचं. आणि आपण तुम्हाला दाखवतोच मी ॲक्च्युली हे जे दिसायला लागले भिंत, त्याच्या पलीकडे आपली कृष्णा नदी आहे. खूप जुनं मंदिर आहे मार्कंडेश्वरचं. शंकराचं मंदिर आहे. वा, नंदी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंदिर पूर्ण असं आत भुयारात आहे. भुयारात म्हणजे ॲक्च्युली तर दिसणार नाही, अंधार आहे पूर्ण ॲक्च्युली. आणि माझा कॅमेरा पण एवढा खास नाही आहे त्यामुळं. शिवशंभू शिवाय. वा, पूर आलेला असताना पूर्ण म्हणजे सगळं पाण्याखाली जातं. ही शिवपिंड आहे मंदिरातील. खूप जुनं मंदिर आहे ॲक्च्युली. बापरे, तुम्ही बघू शकताय
नॉर्मली जी पाण्याची पातळी असते खाली जे ती जी लेवल दिसते पूर्ण असं म्हणजे खालती पायऱ्या तिथं पूर्ण खाली असते नदी. आता तुम्ही बघू शकता की किती जवळ आली आहे. फक्त 3-4 पायऱ्याच उरल्या असतील पूर्ण मंदिरापर्यंत येण्यासाठी. बापरे. काय प्रवाह आहे आणि फास्ट म्हणजे पाण्याचा फ्लो खूप वाढलेला आहे. आणि तुम्ही तो ब्रिज बघू शकता. आपल्याला तिकडनंच जायचं आहे नरसिंहवाडीला. एवढंच म्हणजे टच व्हायला खूप कमी डिस्टन्स राहिला ॲक्च्युली. जर का पूर वगैरे आला तर जीवहानी वगैरे होते, कारण की शेत वगैरे आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्राणी वगैरे असतात, त्यांना पण ॲक्च्युली खूप धोका निर्माण होतो. त्यामुळे पूर वगैरे येऊ नये परत, कारण की 2005-2020 साली जेव्हा पूर आलेला मिरजेमध्ये, जे पूर्ण ॲक्च्युली आमच्या या ज्या एरियामध्ये सांगली मिरज कुपवाड पूर्ण जो एरिया आहे तिकडे जेव्हा पूर आलेला खूप म्हणजे हानी झालेली आहे. तेव्हा जे घरं लोकांची घरं गेली, शेत गेले, काय काय गोष्टी गेल्या, जनावरं कुणाकुणाची गेली त्यामध्ये. ते खूप म्हणजे वाईट परिस्थिती होती. आता हे काय हे आपल्यामुळेच होते. जशी करणी तशी भरणी असं म्हणतात. हे बघा ब्राह्मणी काईट. चला तर मग आपण आता जाऊया. आपल्याला वाडीला देखील जायचं आहे आणि आज थोडासा पाऊस म्हणजे कमी आहे, त्यामुळं थोडासा म्हणजे भिजायचा वगैरे पण काही प्रॉब्लेम नाही. आम्ही मागच्या गुरुवारी वगैरे आलेलो, मी आणि माझा मित्र आलेलो, तेव्हा खूप पाऊस होता, त्यामुळे थोडंसं शूटिंग वगैरे करायला पण प्रॉब्लेम झाला. आणि सायकलवरनं ॲक्च्युली मी करतो आहे, कारण की थोडंसं एक्सरसाइज पण होईल, सायकलिंग पण होईल आणि जे दाखवायचं आहे मला ते नीट दाखवलं जाईल, त्यामुळे मी ॲक्च्युली सायकलवरनं करतो आहे. बापरे. निवळ रोडला टच व्हायला थोडंच राहिले. म्हणजे हा रोड आहे इथं आणि हे आपलं पाणी आहे इकडं. तर आम्ही मागच्या वेळी जेव्हा आलेलो, म्हणजे गुरुवारी तुम्हाला म्हटलं तसं, तेव्हा आम्ही इथं थांबलेलो. हा जो गोठा दिसतो तुम्हाला, इथंच थांबलेलो. तेव्हा पाणी होतं, ते जे झाड दिसते तुम्हाला त्याच्या खाली होतं पूर्ण. पण आता पाणी पूर्ण वाढून इथपर्यंत आलेलं आहे. तर बंदोबस्त वगैरे चालू आहे. आपण बघू शकता पोलीस वगैरे आहेत, बॅरिगेड्स वगैरे पण घातलेले आहेत आणि नाव तयारच ठेवलेली आहे, जेणेकरून पूर आला तर पुढच्या तयारीला बरं. पूर वगैरे आला खूप गोष्टी अवघडून जातात. ही जी स्मशानभूमी आहे ती देखील पाण्याच्या खाली पूर्ण कम्प्लिटली गेलेली आहे. म्हणजे आता खूप, हे बघा बापरे, पूर्ण पाणी भरलेलं आहे. एक मजला पूर्ण गेलेला आहे स्मशानभूमीचा. मशीनला इथं बांधलेलं आहे मशीनला. आणि हा आपला ब्रिज आहे जिकडनं आपण नरसिंहवाडीला जातो. बापरे, ते पाण्याकडे ॲक्च्युली बघायला पण भीती वाटायला लागली, कारण की एवढा फ्लो आहे जास्त. मला तर थांबून दाखवतो एक सेकंड. हे बघू शकताय तुम्ही, भोरे वगैरे क्रिएट व्हायला लागलेत. बापरे, ॲक्च्युली भीती वाटते, कारण की एवढं पाणी म्हणजे जवळनं बघणं म्हणजे काय, कारण की हे खूप खोल आहे ॲक्च्युली. हा म्हणजे जो ब्रिज आहे तुम्हाला दिसतोय, हा ब्रिज तो खूप म्हणजे उंच आहे नदीपासून, नदी तलापासून. पाणी एवढ्या जवळ येते म्हणजे, आणि एवढ्या जवळनं बघायला मिळायला लागले म्हणजे काय आता बोलायचं. कारण की हा एवढाच ब्रिज आहे आणि पाणी एवढं वाढले, पाण्याची हाईट एवढी वाढली. तुम्ही बघू शकता पूर्ण परिसरात पूर्ण पाणी भरलेलं आहे. हे बघा, आणि ब्रिजची दुसरी साईड आणि ते मंदिर आपलं मार्कंडेश्वर मंदिर ते जे दिसते ते. बापरे, हा फ्लो बघा काय फ्लो आहे, आणि बघायला खूप भीती वाटायला लागली. भरपूरच पाणी वाढले यावर्षी. अजून जरा थोडासा पाऊस वाढला की आहे म्हणजे पूर येणार असं वाटायला लागले, कारण की धरणातनं वगैरे पाणी सोडणार. हे अमरनाथला वगैरे गेल्यागत वाटायला लागलं. तिकडच्या जशा नद्या असतात
फास्ट फ्लोमध्ये, तसं आमच्या कृष्णा नदीचं पाणी व्हायला लागलंय. हळूहळू पाणी नदीचं पात्र सोडून बाहेर आलेलंच आहे आता थोडंफार. हे बघू शकता तुम्ही स्मशानभूमी आहे. पण नृसिंहवाडी 12 किलोमीटर, शिरोळ. झाले अजून थोडे दिवस जर का पाऊस आला कंटिन्यू तर भरते पाणी. बघू शकता तुम्ही हे नदीचं ऍक्च्युली पाणी बाहेरलेलं आहे रोडवरती. हा रोड आहे. मिरज ते नृसिंहवाडी हे डिस्टन्स 17 किलोमीटर्स आहे. बघू आपण आता किती वेळात पोहोचतोय तिकडं. कारण की मी 10:30ला काय तर निघालेलं ॲक्च्युली घरातून. बघूया. मला वाटते का आपण सायकलवरनं चाललो आहे म्हणजे 11:30-12पर्यंत पोचेल. 12 वाजता तिथं दत्तांची पूजा देखील असते. म्हणजे 12 वाजता महाप्रसाद दाखवला जातो. बघू जर का बघायला मिळालं तर खूपच चांगलं आहे आपल्यासाठी. नशीबच आहे म्हणायचं. जवळनं बघायला मिळते आणि ते पण. शेतं वगैरे जे आपल्याला दिसत आहेत, ऊसाचे शेत वगैरे आहे, हे जेव्हा पूर येतो तेव्हा पूर्ण पाणी खाली जातं. पूर्ण सगळी म्हणजे नासड होती शेताची वगैरे. त्यामुळे पूर वगैरे हे नको वाटते. आणि काय माणसं त्यासाठी आता तयार झालेली आहेत असं वाटते. ऑलरेडी प्री अनाऊन्समेंट करतात की बाबा येणार आहे का काय होणार. म्हणजे ॲक्च्युली केली जाते फ्लड बिफोर फ्लड अनाऊन्समेंट जी असते केली जाते अशा क्षेत्रामध्ये जिथं पुराचं पाणी येतं. त्यामुळं आता आजकाल थोडंसं म्हणजे पुरामुळे नुकसान कमी होतं. पण शेतीची वगैरे वाट ही लागतेच पाण्यामुळे. कारण की 2020ला जेव्हा पूर वगैरे आलेला त्यावेळी माणसांना कल्पना नव्हती की पाणी येईल आमच्या म्हणजे घरापर्यंत वगैरे. त्यामुळे थोडीशी हानी कमी झाली होती. त्यावेळी बघू यावेळी माणसं पूर्ण तयारीत आहेत. जरी पूर आला तर मूळच्या जागेवर नाही आला. पूर्ण भरलेलं असतं पाण्याखाली जेव्हा पूर येतो महापूर. तर मग हा बोर्ड आलेला आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री क्षेत्र नृसिंहवाडी. 11 किलोमीटर, अजून 11 किलोमीटर आहे. या ज्या बोटी बघायला लागलाय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माणसांनी पूर्वतयारी करून ठेवली आहे थोडीफार. इथं या बोटी काय करतायत आय डोंट नो. कारण की नदी इथनं खूप लांब आहे तशी. पण म्हणजे इकडनं घेऊन जाण्यासाठी इझी पडतात त्यासाठी या बोटी इथं आहेत. काय इथपर्यंत पाणी येते त्यासाठी या बोटी इथं आहेत. आय डोंट नो. मे बी पाणी इथपर्यंत येत असेल, काय सांगता येत नाही. मागच्या वेळी 2020च्या पुराला इथपर्यंत पाणी आलं होतं तरी बऱ्यापैकी. पूर्ण भाग हा पूरग्रस्त झालेला होता. आज वाटलं होतं मला की पाऊस वगैरे येईल, त्यामुळे मी हे जर्किन वगैरे घालून आलो होतो. पण पाऊस न पडता उकडा लागलं ॲक्च्युली. पाऊस तर आज नाहीच आहे कम्प्लिटली. त्यामुळं मी हे काढून ठेवलं आहे तात्पुरतं.
सायकलिंग म्हणजे सायकलिंग करताना पण थोडंसं म्हणजे जे वाऱ्याचा वेग आहे म्हणजे वारा आहे ते विरुद्ध दिशेनं आहे, त्यामुळे माझा थोडासा स्पीड देखील कमी होत आहे सायकलिंग करताना. सो मी मग डिसाईड केलं की बाबा काढून ठेवूया, नंतर जर का पाऊस वगैरे आला तर आपण परत घालू शकतो. चला तर मग जाऊया. अजून वाडी इकडनं एक 7-8 किलोमीटर लांब असेल आणि आता 11 वाजलेले आहेत. बघू आपण किती वेळात पोहोचतोय. आय डोंट नो, बघूया कसं होतं. चला तुम्ही बघू शकता ही विहीर आहे समोर. ॲक्च्युली ती विहीरसुद्धा पावसामुळं केवढी भरलेली आहे, तुडुंब भरली अगदी. आपण बघू शकता शेत आहे इकडं मागं आणि ही विहीर आहे. आता येताना 2-3 विहिरी बघितल्या, त्यांची देखील सेम कंडिशन आहे, पूर्ण भरल्यात विहिरी पण पावसामुळं. श्री क्षेत्र नरसिंहवाडी 4 किलोमीटर अजून इकडनं आहे. थोडा वेळात पोहोचू आपण. हे जे पाणी दिसतंय ॲक्च्युली ते ओढ्याचं पाणी आहे, इकडं पण बघू शकता. आणि हे जे पाणी आहे ते पंचगंगेचं पाणी आहे. पंचगंगेचं पाणी म्हणजे पात्रातून बाहेर पडून इकडे येतं. तुम्हाला हे जे पाणी दिसतंय ते पंचगंगेचं पाणी आहे, कारण की तिकडनं म्हणजे पुढं जाऊन इकडनं जे पंचगंगा आहे ती आपल्या कृष्णेला मिळते, म्हणजे संगम आहे वाडीमध्ये. त्यामुळं हे जे पाणी दिसतंय ते पंचगंगेचं पाणी, पात्रातून बाहेर आलेलं पाणी आहे. ते जे पूर्ण लांब दिसत असेल तुम्हाला तिकडनं ॲक्च्युली पाणी बाहेर पडतं. ओढा वगैरे असेल त्यातनं पण ॲक्च्युली बाहेर पडत असेल, काय माहीत नाही, तशी आयडिया नाही आहे. पण हे पूर्ण पाणी आहे ते पंचगंगेचं पाणी आहे. पावसामुळं साठलेलं पाणी हे नाही आहे, कारण की एवढं पावसामुळं पाणी साठत नाही कधी असं. बापरे, आहे अजून थोडं इथपर्यंत, म्हणजे आज पातळी आलेली आहे पाण्याची, बघू शकता बरोबर. हे जे बघताय कॅटल ग्रेड्स आहेत ते मोस्टली अशा ठिकाणी आढळतात. किडे वगैरे त्यांना छोटे छोटे मिळत असतात, त्यामुळे त्यांनी अशा ठिकाणी जास्त असतात. ते बघा तिथं किती. आपण परिक्रमेत जेव्हा होतो त्यावेळी शेतकऱ्यांबरोबर वगैरे असायचे हे. आपल्या कोल्हापूरच्या रंकाळ्यात आल्यासारखं वाटायला लागलं इकडं बघून. बघू शकता आपण सेम तशीच कंडिशन झाली आहे रंकाळ्यासारखी. जलपर्णी वनस्पती इथं पण आले आहे पाण्यामध्ये. बापरे, पाणी भरलंय. हे बघा बुलडोझरनं वगैरे कामं सुरू झालेत भर करायची, जेणेकरून पाणी वगैरे येऊ नये वरती. हे बघा इथं पाणी केवढं आहे. होऊ शकते याच्यामध्ये असं वाटतंय मला, एवढं खोल असेल असं वाटतंय. तुम्ही बघू शकताय हे जे इकडचं पाणी येते या भागातलं पाणी ते कृष्णच असते असं म्हणतात, आणि जे या भागामध्ये पाणी येते ते पंचगंगेचं असते. मगाशी तुम्हाला दाखवलं मी या भागातलं पाणी पडलेलं. आणि ही थोडीशी घरं आहेत जी पाण्याखाली हळूहळू जा लागलेली आहेत. बघू शकता पाण्याची पातळी. आणि आपण ॲक्च्युली वाडीमध्ये आलेलो आहोत. पुढे इकडनं थोड्याच डिस्टन्सवरती वाडी आहे, तुम्हाला आता दाखवीन मी. ही गर्दी पण बघा तुम्ही, गाड्यांची वगैरे माणसं बघायला आली आहेत. आणि आता ॲक्च्युली कसं असतं, जेव्हा पूरजन्य परिस्थिती निर्माण होती तेव्हा जी आपली महाराजांची मूर्ती आहे, दत्त महाराजांची जी मूर्ती आहे नरसिंहवाडीमधली मेन मंदिरातील, ती हलवली जाते. म्हणजे जसजसं पाणी वाढतं तसतसं ती मूर्ती म्हणजे पुढं हलवली जाते. म्हणजे जे भटजी लोक असतात, जे पुजारी लोक आहेत, त्यांच्या घरी हलवली जाते. ज्यांचं घर नदीपासून लांब आहे, पूरग्रस्त स्थितीपासून लांब आहे, अशा ठिकाणी ती मूर्ती हलवली जाते. मूर्ती म्हणजे ओरिजिनल मूर्ती जी असते ती मेन मंदिरातच असते, पण जी उत्सव मूर्ती आहे ती ॲक्च्युली पुढं हलवली जाते. तुम्हाला नंतर मी दाखवीनच ती मूर्ती, आपण बघू. बघा गर्दी बघू शकता तुम्ही केवढी आहे. तर मग आपण आलो आहोत
श्री क्षेत्र नरसिंहवाडी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बापरे, पाण्याची पातळी खूपच वाढलेली आहे. माणसं गाड्या धुवायला लागले पाण्यामध्ये. वा, आणि काय पाहिजे बघू शकता तुम्ही. काय बोलायचं आता. बापरे, आम्ही मागच्या गुरुवारी जेव्हा आलो होतो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला, तेव्हा निम्म मंदिर पूर्ण बुडलं होतं, निम्म मंदिर. तर मग आता आज शुक्रवार आहे, तर पाणी इथपर्यंत आलं आहे. आणि थोडा पूर म्हणजे पाऊस आला तर झालं, हे क्रॉस करते. पण हा भाग जो आहे तो कंप्लीट म्हणजे थोडासा हाईटवरती आहे, त्यामुळं इकडं जर असं पाणी जर का आलं तर मग समजायचं की यावेळी पण पूर आहे. आम्ही काल पण आलेलो ॲक्च्युली, तेव्हा पूर्ण पोलीस बंदोबस्त वगैरे होता इकडे. वाडीमध्ये आल्यानंतर पाऊस सुरू झाला. इतक्या वेळ पाऊस नव्हता, आता पाऊस आलाय. तसं आलोय तर आपण पाय पण धुवून जाऊया, कारण की आपल्या कृष्णा नदीचं पाणी आहे. पुढे येऊ नकोस बाई जास्त, कृपा कर. यावेळी खूप नुकसान वगैरे होतं. चांगलाच पुराच्या पाण्याचा उपयोग चालला इकडं, गाडी वगैरे धुवून. काय बोलायचं आता. चला आपण जो वाडीचा ब्रिज आहे तो पण आता बघू. वाडीचा ब्रिज आता आपण बघायला जाऊया, इकडनं येतो. हे समोरचं जे दिसतंय ते आपलं वाडीचं बस स्टँड आहे. इकडं बस वगैरे थांबतात, वेगवेगळ्या गावावरून येऊन लोक येतात इकडं वेगवेगळ्या गावावरून. हे बस स्टँड आहे पूर्ण जे पाण्याखाली गेलेलं आहे, बघू शकता तुम्ही. बाप रे बाप रे बाप रे. अरे आम्ही मागच्याच गुरुवारी आलेलो तेव्हा पूर्ण हे ओपन होतं, म्हणजे पाण्याखाली गेलं नव्हतं. तर आज तुम्ही बघू शकताय समुद्रासारखं पाणी वाटायला लागलं रे बाबा. हे बघा इकडं तरी बघा, हे बघा. काय बोलायचं आता. ही पूर्ण पंचगंगा आहे आणि इकडं म्हणजे ॲक्च्युली ही पंचगंगा आहे, ती पूर्ण पुढं जाऊन आपला संगम होतो, कृष्णा नदीमध्ये संगम होतो पुढं जाऊन. हे बघा, हे बघू शकता तुम्ही पाणी. काय बोलायचं आता, समुद्र वाटायला लागलाय दुसरा. काय पाणी आहे खरंच. निसर्गाला मनुष्य काही करू शकत नाही. हे बघा, उडी टाकली तर डायरेक्ट पोहायचं, बाकी दुसरं काही करता येत नाही आपल्याला. पाण्याचा आवाज पण तुम्हाला येईल. बाबा खूपच डेंजर अशी कंडिशन झालेली आहे इकडे. हे बघा, ते जे दिसते तुम्हाला समोर, तिकडं आपला म्हणजे संगम आहे कृष्णा नदी आणि पंचगंगेचा. सगळं पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. उघड आता. असं वाटायला लागले मला, जो आपला लंकेला जाण्यासाठी जो ब्रिज बांधला होता समुद्रातून, त्या ब्रिजवरनं चालल्यासारखं वाटायला लागले मला. फक्त थोडासा ॲडव्हान्स ब्रिज जिथे डांबर वगैरे पूर्ण आहे. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण रोड म्हणजे जो ब्रिज आहे त्याला पूर्ण पाणी टच झालेलं आहे इकडं. विराट रूप आहे निसर्गाचं खरंच.
तर मग आपण आता परत आपल्या गावी मिरजेला चाललेलो आहोत आणि आपण मागं नरसिंहवाडी आणि मिरजेची पूरजन्य परिस्थिती बघितलेली आहे. बघून थोडंसं म्हणजे वाईट वाटते, कारण की लोकांचं खूप म्हणजे ह्याच्यात नुकसान होतं. पूर वगैरे परत आला तर लोकांचं परत नुकसान होणार, कारण की 2020ला जेव्हा पूर आले तेव्हा खूप नुकसान झालेलं लोकांचं, म्हणजे शेतीचं नुकसान असेल किंवा घराचं, म्हणजे घरं वगैरे त्यांची पूर्ण पाण्यात बुडतात. त्यामुळे थोडंसं वाईट वाटतंय. त्यांची म्हणजे जीवितहानी खूप होते. शेत वगैरे पूर्ण नुकसान होऊन जातं, शेतीचं वगैरे. लोकांची घरं बुडतात पुरामध्ये. त्यामुळे थोडंसं वाईट वाटतंय. परत पूर यायला नको असं वाटतं. पण आता काय करणार, हे सगळं म्हणजे आपल्या मनुष्यांमुळेच झालंय असं मला तर वाटतंय. जसं लोकसंख्या वाढल्यामुळे ॲक्च्युली हे खरं तर प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागलेत, कारण की लोकसंख्या वाढल्यावरती झाडं कापणं आलं, हे सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळं थोडंसं ग्लोबल वॉर्मिंग जे असतं ते वाढतं. आता तुम्ही यावेळी म्हणजे ऑब्झर्व केला असाल की बाबा उन्हाळा जो होता तो पण म्हणजे खूपच जास्त होता यावेळचा उन्हाळा. मी यावेळच्या उन्हाळ्यामध्ये परिक्रमेत होतो. मी MP मध्ये वगैरे होतो, त्यामुळे थोडंसं म्हणजे तिकडं उन्हाळा जास्तच असतो सोडा. पण यावेळचा उन्हाळा जो होता तो खूप जास्त वाटला. त्यामुळे आता यावेळी जो पावसाळा आहे तो पण म्हणजे भरपूर असेल असं वाटते. तरी पूर येऊ नये अशी माझी देवाकडे इच्छा आहे. तर आपल्याला हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. चला भेटू परत.